मोर्शी तालुक्यातील अंबाडा ग्रामपंचायतीच्या वतीने बस स्टँड पासून ते बौद्ध विहारापर्यंत ग्रामपंचायतीच्या विकास निधीतून रस्त्याचे बांधकाम चालू केले। गेल्या अनेक दिवसापासून कंत्राटदाराच्या वतीने रस्ता खोदून ठेवल्याने गड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे। रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फी नाली बांधण्यात यावी अशी मागणी अंबाडा ग्रामवासियांनी केली आहे। याच मार्गावर जिल्हा परिषद शाळा असून अनेक विद्यार्थी ये-जा करीत असतात। मी नकुल प्रभाकर रावले, अंबाडा ग्रामवासी, आणि हा जो रस्ता खोदून ठेवलेला आहे 4-5 दिवसापासून खोदून ठेवलेला आहे। आमची मेन मागणी होती की या रस्त्याचं पाणी निघासाठी का ह्या साईडनं नाली पूर्ण नाल्यापर्यंत पाहिजे, आणि हा जो रस्ता करणारा हा तात्पुरती उपाययोजना म्हणून 3.5 ते 4 लाख रुपये पाण्यात खर्च करणार आहे। आमचं म्हणणं असं आहे, तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी। जोपर्यंत ह्या साईडनं नाली निघणार नाही तोपर्यंत हे पाणी निघणार नाही ते। आणि असे बरेच गावामध्ये कामं झालेले आहे का कोणत्याही प्रकारचा भविष्याचा पुढचा 20-25 वर्षाचा विचार न करता तात्पुरते कोणतेही कामं करून ठेवणे आणि लोकांचा पैसा हा व्यर्थ वाया घालणे हाच प्रकार चालू आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं शाळेचा रस्ता आहे हा, आणि ग्रामपंचायतचं कोणतंही नियोजन नाही। इथं मांस विक्री होते आहे शाळेच्या रस्त्यावर, त्याहीसाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही यांनी। आणि ह्या रस्त्यावरून शाळकरी मुलं, गावातले नागरिक जात असतात आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। आम्ही त्यांना वारंवार विनवणी करून सांगितलं आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा रस्ता करू। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।